तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण मिलिंद प्रश्नाच्या पठन आणि श्रवण याला सुरुवात करूया. मागच्या रविवारी आपण बघितलं होतं की राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न होता की भगवान बुद्धाने मी राजा सम्राटही आहे म्हणजे क्षत्रिय आहे आणि ब्राह्मणही आहे अशा द्विल प्रश्नावरती भंते नागसेनाला विचारणा केली होती. भंते नागसेनाने त्याचे व्यवस्थित उत्तर दिलं होतं असे आपण मागच्या रविवारी बघितलं. आज आपण बघणार आहोत आणि आजचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि आता बुद्धिजीवीच्या रिलेटेड आहे. आता जे बुद्धिजीवी आहेत त्यांना तो खूप रिलेटेड आहे. म्हणून कधी कधी असं वाटतं की त्यावेळेसचा भंते नागसेन तर सिद्ध पुरुष होते, पण तो राजाही किती हुशार होता की 3-4 हजार वर्षांनीही, कारण त्यावेळेसच्या राजाला भगवान बुद्धाचे कधी तुम्ही ऐकलं असेल की नाही, देव ही संकल्पना बुद्ध देव म्हणतात. तर त्यावेळेसच्या राजाला किंवा त्यावेळेसच्या बुद्धिजीवी माणसाला देव म्हटल्या जायचं. आणि त्या श्रेणीतला हा राजा हा किती दूरदृष्टी होता की त्याला माहिती होतं की आजपासून 3000 वर्षानंतरही हाच प्रश्न लोक विचारतील आणि त्याच्यावर जास्त संभ्रमित राहतील. मग संभ्रमित असतील किंवा कोणी जाणून बुजूनही असतील आणि म्हणून त्यांनी 3000 वर्षापूर्वी, कारण त्याला माहित होतं की याच्यावरचं संयुक्तिक उत्तर फक्त खाली भंते नागसेनच देऊ शकतात. 3000 वर्षांनी नागसेनाच्या तोडीचा भंतेजी नसेल हे त्या राजाला माहिती होतं आणि म्हणून त्यांनी तो प्रश्न भंते नागसेनाला विचारला. म्हणून त्यावेळेचा तो राजा, त्यावेळेचा तो उपासक, तो एवढा प्रगल्भ होता कारण त्याने तो विचारलेला प्रश्न आज एवढा रिलेटेड आहे, लक्षात येत नसेल कोणाच्या, परंतु आपल्या आचरणीयांनी तो खूप लक्षात आहे. आणि तो आहे की भगवान बुद्ध म्हणतात की उपदेश दिल्यानंतर भोजन घेऊ नये. आता तुमचाही डब्बा मला अगोदर येतो, मी अगोदर भोजन करतो, नंतर तुम्हाला उपदेश द्यायला येतो. कारण बुद्धांनी सांगितलंय की जर भोजन उपदेश दिला आणि भोजन घेतलं तिथं तर तुमच्या त्या उपदेशाची तुम्ही किंमत वसूल केली असं होतं. आणि भगवान बुद्धांनी सांगितलंय धम्म हा विकला नाही गेला पाहिजे. परंतु भगवान बुद्ध तेही सांगतात की कुठल्याही उपासकाचं भोजन घेतल्यानंतर ते फुकटही खाऊ नये. बुद्ध तुमचं भोजन ग्रहण करताना ते फुकट खायची आज्ञा देत नाही, मात्र पण धम्म उपदेशाची किंमत वसूल करण्याची परवानगी देत नाही. हा त्याचा अर्थ आहे. अच्छा म्हणजे तो कुठे रिलेटेड होतो तो आज आपण आपल्या ह्या प्रश्नाशी निगडीत कसा आहे आणि कुठल्या याच्याशी आहे आज आपण बघून घेऊया. भंते नागसेन भगवंतांनी सांगितले आहे की आधी धर्मोपदेश करून तेथे भोजन करू नये. हे ब्राह्मण ज्ञानी लोक असे कधी करीत नाहीत. धर्मोपदेशाच्या मोबदल्यात काही घ्यावयास भगवान बुद्ध कधी आपले सहमत देत नाहीत. हे ब्राह्मण धर्मानुसार आचरण करणारे असेच असते. तथापि लोकांना धर्मोपदेश करीत असता सर्वप्रथम भूमिकेचा विस्तार करताना भगवान बुद्ध दानाचीच खूप प्रशंसा करीत असतात. त्यानंतर शिलाविषयी काही उपदेश करतात. सर्व लोकेश्वर त्या भगवंताच्या उपदेशाने प्रभावित झालेले देवता आणि मनुष्य सर्वच खूप दान देतात. तेव्हा त्यांनी वर्णिलेले दान सर्व भिक्षू आनंदाने ग्रहण करतात. प्रश्न लक्षात आला असेल तुमच्या. तर राजा मिलिंद विचारतात की भगवंत उपदेश करताना सांगतात की उपदेश केल्यानंतर तिथलं भोजन स्वीकारू नये. कशा लिंक होत्या बघा. गाडगे बाबाई अगोदर जायचे, पूर्ण गाव साफ करायचे, पाटलाच्या दारात जायचे आणि त्याला भोजन मागायचे, तुम्हाला भोजन दे. आणि त्या पाटलाच्या घरचं सकाळी घेतलेलं भोजन संध्याकाळी ते कीर्तन करायचे. म्हणजे वसूल अगोदर काय करायचे, ते भोजन करायचे.
आणि तो अनाडी गाडगे बाबा परत सांगायचा, त्या पाटलाला म्हणायचा, हे मी तुला फुकट मागत नाही, तुझं गाव मी झाडले. काय म्हणायचे गाडगे बाबा, तुझं गाव मी झाडलंय म्हणून तू मला भोजन दे. आणि संध्याकाळी कीर्तन करताना मात्र कुठलंही दान स्वीकारत नव्हते. कीर्तन अनाडीपणाचं असायचं. सांगण्याचा उद्देश असा की ती खरी बोधिसत्व होती लोक. इथेही भगवंताने तेच सांगितलं की धर्मोपदेश केल्यानंतर तिथे भोजन स्वीकारू नये. परंतु भगवान बुद्ध प्रवचन करताना बघा, भगवान बुद्धाच्या प्रवचनाचे अर्थही सांगितले. भगवान बुद्धाच्या प्रवचनामध्ये सुरुवात ही दानाच्या महत्वाने असायची. भगवान बुद्ध सुरुवातीच्या प्रवचनातच दान किती महत्वाचं आहे हे सुरुवातीला सांगायचे, आणि त्याच्यानंतर शील सांगायचे, त्याच्यानंतर प्रज्ञा सांगायची. हा भगवान बुद्धाचा क्रम होता. आणि म्हणून राजा मिलिंद ते विचारतो की भगवंत जर म्हणतात की उपदेश केल्यानंतर भोजन घेऊ नये, तर भगवान बुद्ध आपल्या भोजन एक दान आहे ना. भोजनाला काय म्हणता तुम्ही? भोजन दान म्हणता ना भिक्षूला दिलेलं. तुम्ही त्याला भीक म्हणता का? नाही. भोजन भिक्षूला दिलेलं हे भोजन हे काय? दान आहे, भोजन दान. आता तुम्ही भिक्षूकडे गेलात तर निमंत्रण काय करता? भंतेजी आमच्याकडे भोजन दान आहे, या. हा प्रकार, कारण भोजन हे एक प्रकारचं दान आहे. तर राजा मिलिंद विचारतो, भगवंत प्रवचनामध्ये तर सुरुवात दानाने करतात, पुढे बसलेल्या लोकांना ते दानाचं महत्व सांगतात. आणि मग दानाचं महत्व सांगितल्यानंतर भोजन हे एक प्रकारचं दान आहे. मग ह्या दोन्ही याच्यामधलं कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे. कारण भोजन उपदेश केल्यानंतर भोजन घेऊ नये असं जर म्हणतात, मग मात्र उपदेशात तर ते पहिलं दानाला महत्व देतात. तर ही कोड्यातल्या असलेला हा प्रश्न आहे. भगवान बुद्धाचे दोन्ही वचन खरे आहेत का? भंते नागसेन, तुम्ही याचा उलगडा करून सांगा. कारण येणाऱ्या पिढीमध्ये लोक याच्याविषयी संभ्रम निर्माण करतील. कारण आजही आपण काय संभ्रम निर्माण करतो की कुठलाही भंतेजी उठतो की दानच मागत सुटतो. आहे की नाही? आपल्या सगळ्याच्या डोक्यात तीच भंतेजीचं प्रवचन ऐकायला जावं, अर्ध प्रवचन दानातच सांगतात. संभ्रम निर्माण केलेला आहे की नाही त्यावेळेस? आजपर्यंत तो चालू आहे. बुद्धिजीवीमध्ये संभ्रम आहे, अनाडी माणसात संभ्रम नाही. त्याच्याजवळ नसला तर तो चुपचाप ऐकतो आणि निघून जातो. संभ्रम कोणाजवळ आहे? ज्याच्या जवळ आहे त्याला संभ्रम आहे. की भगवान बुद्धाचं वचन ते तसं घेत नाहीत. पण आता काय सांगतात? प्रत्येक भंतीजी सुरुवातच आपली दानाने करतो, त्याचं अर्ध प्रवचन हे दानाचं असतं. काय संभ्रम आहे? आणि मग इथेही भगवान बुद्ध प्रवचनामध्ये पहिलं दानाचं महत्व सांगायचे. कारण ह्या दानामध्ये 6 पारमिता तुमच्या दडलेल्या आहे. हे आजपर्यंत कुणाच्याही लक्षात आलं नाही. कारण दान ही पारमिता अशी आहे की त्या पारमितेमध्ये 6 पारमिता दडलेल्या आहे. कारण दान देण्याची वृत्ती तशीच निर्माण होत नाही. मनामध्ये दान देण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून तिथे भंते नागसेन एवढ्या सुंदर प्रकाराने उदाहरणं देऊन ते समजावून सांगतात की ते पहिलंच उदाहरण देतात की ते म्हणतात, राजा मिलिंद, हे दोन्ही वाक्य भगवंताचीच आहे. कारण भगवंताचं प्रवचनच दानाने सुरुवात व्हायचं. आता तुम्ही विचार करा की हा दानाचं प्रवचन करणारा ग्रहस्थ सगळं सोडून आलेला आहे. भगवान बुद्ध राजपाटच सोडून आलेत ना, आणि आपल्या प्रवचनात दान करा म्हणून सांगतात आणि हे सोडून आले. कधी विचार केलाय का आपण? आज आता आमच्यासारखा भिक्षू दान करा सांगतो, आम्ही काही सोडून नाही आलो म्हणून सांगतो, म्हणून संभ्रम असतो. परंतु तो माणूस सर्व सोडून आलाय. नुसती संपत्ती सोडली का? नेमका जन्मलेला मुलगाही सोडलाय आणि त्यावेळेची जम्बूद्वीपातली सर्व सुंदर बायकोही सोडून आलाय. परंतु तो प्रवचनामध्ये बुद्ध झाल्यानंतर पहिल्या प्रवचनामध्ये तो दानाचं महत्व सांगतो. म्हणजे दिलं पाहिजे, त्याग एका ठिकाणी आहे, देणं एका ठिकाणी. हे दोन्ही जुळतील का? त्याग म्हणजे सोडून देणं आहे ना, आणि दान देणं आणि दान घेणं, स्वीकारणं म्हणजे त्याग आहे का? पण याची जोड घालतात बुद्ध. इथेही दानाला महत्व दिलं, परंतु भंते नागसेन सांगतात की भंतेजी महाराज नुसतं दान तसं नाही. कारण
आता काय होतंय की दान आपण कुठे द्यायचं आणि कोणाला द्यायचं हे माणसाला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी उदाहरणं देताना ते खूप सुंदर उदाहरणं देतात. आणि त्यांनी मुलाचं उदाहरण दिलं की घरामध्ये जर तुम्हाला लहान मुलाकडून काही काम करून घ्यायचं तर आपण त्याला खेळणं हातात देतो, त्या खेळण्याच्या आमिषाने काम करून घेतो. म्हणजे एका बालबुद्धीलाही त्याच्याकडून तुम्हाला जर सुस्थितीतलं काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला खेळण्याचा आमिष म्हणजे दानच असतं ना ते एक प्रकारचं. तुमच्या माहिती करता सांगतो दोन उदाहरणं. तुम्ही सैराट पिक्चर बघितला असेल सगळ्या. सैराट पिक्चरच्या शेवटचा सीन आहे बघा, जेव्हा त्या दोघांचा खून केला जातो आणि त्यांचा तो एक मुलगा असतो लहान तात्या. आता तुम्ही विचार करा, ते पोरग 1 ते 1.5 वर्षाचा आहे पिक्चर मध्ये, पण त्याच्याकडून सीन एवढा चांगला उठून घेतलाय की ते दरवाज्यातून आत येतं, आई आणि बाबा मेलेले आहेत, आजूबाजूला रक्त बघतं, त्या रक्तावर त्याचे पाय पडतात आणि ते चालत चालत रडत रडत दरवाज्यातून बाहेर येतात. हा सीन पाहिला की नाही सगळ्यांनी तुम्ही? 1-1.5 वर्षाच्या मुलाकडून त्या डायरेक्टरने कसा सीन करून घेतलेला आहे माहिती आहे तुम्हाला? नागराज मंजुळेने हेच सांगितलेलं आहे. कारण त्या 1.5 वर्षाच्या पोराकडून जेव्हा ती मुलगी रांगोळी काढते आणि तो पोरगा त्या शेजारणीच्या कडेवर बसून जातो तर ती शेजारी त्याची सख्खी आई आहे. एकदम सुस्थितीत बसलाय ना तो तिच्या कडेवर, जाताना टाटाही करतो. ही पिक्चर मधल्या आईला टाटा करतो तो, पण कडेवर त्याच्या खऱ्या आईच्या कडेवर आहे म्हणून त्याने ती ऍक्शन केलेली आहे. त्याला ती ऍक्शन करायला खेळणं त्याने त्याची खरी आई दिलेली आहे. तेव्हा ते काम त्याच्याकडून करून घेतलं, नाही तर तो बोलला माझे 6 दिवस गेले असते तिच्यात. पण तो हिच्याकडून तिच्याकडे जाताना, कारण ती खरी आहे म्हणून तो इमिजिएट तिच्या जवळ गेलाय. त्याच्यानंतर तो ह्या सीनला येतो. नागराज मंजुळे सांगतो की त्यावेळेस मी रिमोटची गाडी घेऊन बसलेलो. बाल मनावरती आकर्षण त्या खेळण्याचं असतं. जेव्हा त्याला आम्ही आज सोडलं तर त्या चौकटीतून त्याला ती खेळण्याची गाडी दिसत होती पलीकडच्या. त्याला तो त्या सीनच्या याच्यात नव्हता, तो ती गाडी घ्यायला गेला होता, पण रस्ताच असा केला होता की त्या कलर सांडलेल्या याच्यावर त्याचे पावलं उमटतील. आणि जेव्हा तो तिथून गाडी घ्यायला जातो तेव्हा तो रिमोटनी गाडी पुढे पळवतो, ती कॅमेऱ्यात मला दिसत नाही. आणि मग तो रडतो, कारण तिथे रडवायचं आहे ना त्याला. मुलाच्या हाताशी खेळणं नाही लागलं तर मूल रडतं. ही सायकोलॉजी 3000 वर्षापूर्वी नागसेन बंतेजी उदाहरण देतात की मुलाकडून जर काम करून घ्यायचं असेल तर आपण त्याला खेळणं देतो. त्या पिक्चर मध्ये बघा किती त्या नागराज मंजुळेने त्याचा उपयोग केलेला आहे. रिमोटची गाडी म्हणतो तो पुढे चालवतो म्हणून ते रडतं. आपल्या प्रेक्षकाला काय वाटतंय की त्याने ते मेलेले आई वडील बघितले, ते रडतंय. आणि मग तो तिकडेच काय ती गाडी पळवतो, तर तो कडेहून उतरवल्यानंतर त्याची सख्खी आई त्या दरवाज्यातून गेलेली असते. म्हणून तिथे त्यांनी 2 खेळण्याचा यूज केला, एक जिवंत खेळण्याचा आणि एक मेलेल्या खेळण्याचा. दोन्ही खेळण्याचा यूज करून त्या पोराकडून तो सीन करून घेतला. पण ते नागसेनही सांगतात राजा मिलिंदाला त्यावेळेस, सुंदर संकल्पना आहे की नाही, की मुलाकडूनही आपण काम करून घेताना त्याला खेळणं देतो. भंते नागसेन सांगतात की राजा मिलिंदा अशीच गोष्ट आहे की धर्म उपदेश दिल्यानंतर आपण जर त्यांच्याकडून ते भोजन स्वीकारलं तर त्याची किंमत आपण वसूल असं होईल. आणि म्हणून उपदेशाची किंमत कधीही भिक्षुनी वसूल करू नये, पण मात्र त्यांचं भोजन फुकट खाऊ नये. 2 अर्थ किती सुंदरपणाने बुद्धांनी केलेले आहेत की भोजन केल्यावरती उपदेश द्यावा, कारण त्यावेळेच्या भोजनाची किंमत नसते. तुम्हाला भोजन देऊ पण मात्र तुम्हाला ती फुकटात देता येत नाही, तुम्ही तो उपदेश करून ती दिली पाहिजे. पण अगोदर जर तुम्ही उपदेश केला आणि थांबला तर मात्र तुम्ही तुमच्या उपदेशाची किंमत वसूल करताय असा त्याचा अर्थ होईल. म्हणून कधी भोजन केल्यानंतर उपदेश दिल्यानंतर भोजन घेऊ नये. कारण हे मुलाच्या खेळण्याची गोष्ट. आता मी बघा तुम्हाला परत मुलाच्या खेळण्याची गोष्ट, तुम्ही मोबाईलवर एखादं ते टाकतात बघा, त्याच्यावर आई काय करते त्या बाहुलीला, मूल खात नाही ना म्हणून चमच्याने त्या बाहुलीला हे करते, चम्मच बाजूला घेते आणि त्या बाहुलीला बडवते आणि मग चम्मच पोराकडे करते, ते खातं भेटा. त्याला माहिती हिला मारलं मलाही मार. उद्देश कसा आहे की आपण खेळण्यातूनही जी गोष्ट साध्य करायला जातो ते उदाहरण म्हणते नागसेनाने दिलेलं आहे. तर मग दान मागायचं कसं?
काही गोष्टी असतात ना. आता पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की भिक्षूला मर्यादा घातलेल्या, काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. अष्टपरिष्कार तुम्ही म्हणता की नाही, भिक्षूने काय स्वीकारायचं त्या 8 गोष्टी सांगितलेल्या, त्याच्यामध्ये सुई, धागा, दोरा, ह्या 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत. अष्टपरिष्कार कुठल्या, ह्या 4 गोष्टी सोडून आहे. पहिल्या 4 गोष्टी काय आहेत, एक भोजन आहे, चिवर आहे, त्याच्यानंतर आजारी पडला तर दवा आहे, आणि शयनासन म्हणजे कुटी. ह्या 4 गोष्टी भगवान बुद्धांनी स्वीकारायला सांगितल्या. मग आता आणि याला दानही म्हटले ना, भिक्षूला स्वीकारणं आणि प्रवर्जकाला ते देणं, देण्याला दान म्हटलंय. कारण भोजन हे दान आहे. मग तो दान मागताना पहिली कृती काय असते, तर दान मागताना त्याने दान कसं मागावं. आता जर तुम्ही रस्त्यात गेला, तुम्ही भिकारीचे प्रकार लगेच लक्षात येतील. रेल्वे स्टेशनवर असला की लगेच तो थाळी वाजून म्हणतो अल्लाह के नाम दे दे बाबा, जोरात वाजवतो ना आकर्षित करण्याकरता. किंवा दारात गेला तर एखादा अलक निरंजन, भिक्षान देई, वार बाई, त्याच्यानंतर आपला उपासकही वेगवेगळा असतो. उपासक म्हणजे त्यांचाही देणारा. देणाऱ्याचं मन कसं आहे, बाई देतानाही ताटात टाकते आणि म्हणते मुर्दा चांगला 60 किलोचा आहे, काम करायला काय रगडलं याला, आला दारात भीक मागायला. देणाऱ्याची वृत्ती ती आहे. पण घेणाराही त्या लायक आहे का, ह्या 2 गोष्टी सांगितल्या. आणि म्हणून तिथे सांगतात की दान कसं मागितलं पाहिजे. भिक्षूलाही दान मागण्याकरता भगवान बुद्ध सांगतात की तू 5 घरं मागितले पाहिजे, पण चारी केलं जाताना तुझ्या चिवर, पहिलं आहे की तुझ्या चिवराचं तू परिमंडळ केलं पाहिजे. नियम आहे चारी केला जाताना परिमंडळ केलं पाहिजे. म्हणजे काय, आता माझं चिवर कसं आहे, एक खांदा माझा उघडा आहे, एका खांद्यावर टाकलेलं. पण जेव्हा मी भिक्षा करायला जाईल तेव्हा दोन्ही खांदे झाकलेले असावे, दोन्ही बाजूने पूर्ण शरीर लपटलेलं असावं, आणि भिक्षा पात्रापुरते फक्त एवढे हात उघडे असावेत. हा पहिला नियम. परिमंडळ करून गेलं पाहिजे चारित्र्यात. कारण तुझ्या शरीराचा कुठलाही भाग दिसला नाही पाहिजे. एक तर हाताचे दोन्ही भाग आणि पायाचे 2 पंजे, हा पहिला नियम. दुसरा नियम असतो की तुझ्या पायात काही नसलं पाहिजे. आता अडचणी आमच्या असं होतात, मी जातो चारित्र्याला पण चप्पल घालून जातो का, तर मला सिव्हिअर डायबिटीज आहे. रस्त्याने चाललेला जर एखादा खडा पायात गेला तर मग मात्र त्या नियमानुसार मला पायच तोडावं लागेल. गँग्रीन झालं तर पायच तोडावं लागेल ना. मग ते बुद्धाचा तिथे न्याय होतो की स्थळ, काळ आणि वेळेप्रमाणे तुम्ही तुमच्या नियमात थोडा बदल करा. मग पायात चप्पल घालायची, पण दारात उभं राहिल्यानंतर मात्र ती चप्पल काढून बाजूला ठेवायची, पात्रामध्ये भिक्षा पडेपर्यंत. हा काढलेला आम्ही नियम आहे. पण भगवंतांनी काय सांगितलंय की त्यावेळेस तुम्ही पायात काहीही घालायचं नाही. त्याच्यानंतर 4 फुटाच्या पुढे बघायचं नाही. कारण हल्ली काय होतंय की आपण 4 फुटाच्या पुढे बघायचं म्हटल्यावर मग कुठं पहिलं तुमचं लक्ष केंद्रित कुठे, पायावर करावं लागेल, आणि पायापासून 4 फूट चालणं. हा तिसरा नियम आहे. तुम्ही दारात उभं राहिल्यानंतर अशा ठिकाणी उभं राहू नये की तिथल्या घरातले लोक तुम्हाला प्रत्यक्ष दिसतील आणि तेही लोक तुम्हाला बघतील. अशा ठिकाणी उभं राहावं, आणि मागतानाची कृती तुमची असावी की तुम्ही तुमच्या शरीराच्या हालचालीने दर्शवता नाही. तर हल्ली काय करतो आपण, खाकरून खोकरून तरी घरातल्या माणसाला दर्शवतो ना की मी बाहेर आलोय म्हणून. बुद्ध तीही परमिशन देत नाही. कारण बुद्ध सांगतात की त्या दारात अशा ठिकाणी उभे राहा की तुमचा कुठलाही व्यंग होणार नाही, किंवा तुमची उपस्थिती पुढच्याला दर्शवल्या जाणार नाही की मी मागायला आलो. तुमच्या शरीराचा हावभावही नसावा, तुमच्या आवाजाचा हावभावही तसा नसावा मागताना. दान मागण्याची क्रिया बघा कसली. तुम्ही तिथे राहिलं त्या घरातून ते बाहेर, आता कधी कधी गेलं आपण जर बघितलं, कारण तुमच्याकडे जर दान मागायला आलो तर सगळे बंगले आहेत, सेफ्टी वॉल आहे, 5-6 फुटावर आत दरवाजा आहे, आणि तोही 24 तास बंद आहे. त्या भिक्षूला दान मिळेल का तिथे? त्यावेळेची संकल्पना होती, त्यावेळेची घरं कशी होती, उघडी होती, मोकळी होती. आजही तुम्ही जर बौद्ध राष्ट्रामध्ये गेलात तर त्यांच्याकडे बंगले आहेत, परंतु साधारणतः 11 ते 11:45च्या टायमामध्ये ते दरवाजाही उघड्या ठेवतात आणि खिडक्याही उघड्या ठेवतात.
शक्यतो तर त्यांच्याकडे ती पद्धत असते की भिक्षू रस्त्याने त्यावेळेस जातोच म्हणून ते दारात येऊन उभे राहतात. पण जर कोणाला नाही राहता आलं तर ते दरवाजा आणि खिडक्या उघड्या ठेवतात आणि 5-5 मिनिटाला दारातून आणि खिडकीतून बघत असतात रस्त्यातून भिक्षू जात तर नाही. आपल्याकडे तर होईल का आता? म्हणून कधी कधी आता आम्हालाही चारी केलं जायचं तर कुठेच पहिलं ठरवावं लागेल कोण्या गल्लीत जाऊ. आज घरे मागायची मिळाली तर पाहिजे की नाही. मग ठरलेलं असतंय की साधारणतः त्या गल्लीमध्ये त्याच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये किंवा तिकडच्या कॉलनीमध्ये इकडे गेले तर घरे उघडे सापडतात. म्हणून हप्त्यातून आता माझा तरी नियम आहे की मी हप्त्यातून 2 वेळा चारी केला जातो. आणि 2 वेळा तर मग माझा आहे की हप्त्यातले 2 दिवस तिकडं हप्त्यातले 2 दिवस तिकडे असा प्रसंग हे होतो. सांगण्याचा उद्देश इथे आहे की भगवंतांनी त्याचाही नियम सांगितला की तुम्ही चारिका करतानाही हे 5 नियम पाळले पाहिजे. त्या दारात उभे राहिले तर तुमचा आवाज नाही गेला पाहिजे. तुम्ही दर्शवता कामा नाही की मी दारात आलो. एवढ्या पुरतं उभं राहायचं आणि पुढे जायचं. पुढे जाताना त्या घराची घृणा करायची नाही, तिथे आशीर्वाद द्यायचा. मनात चित्तात असं आणायचं की नक्की हे काही ना काहीतरी चांगल्या कामं करतात, घरामध्ये शांत आहेत, माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांना चांगल्या कामामुळे वेळ नाही म्हणून यांचं सुमंगल हो, यांचं कल्याण हो असा आशीर्वाद देऊन पुढच्या घरी स्वीकारण्याची पद्धती कशी, घृणा करून स्वीकारायचं नाही किंवा नाही मिळालं म्हणून त्याची घृणाही करायची नाही. प्रत्यक्ष दान स्वीकारण्याचा एवढा नियम मला नाही वाटत कुठल्या धर्मामध्ये स्वीकारला असेल आणि उपासकामध्येही नसेल. ज्या उपासकामध्ये काल मी एक भंतेजी भेटले, मला एवढे दिवस नव्हते, शिलानंद भंतेजी म्हणून आहे त्यांचं नाव, आंबोड्याला राहतात तिथे. काल मला कळलं की खरोखर काही काही भंतेजी आहेत त्यांच्याकडे आले. कारण काल आडगाव जावळेला आमच्या भंतेजी मोठा प्यागोडा बांधणार आहे तसं भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, तर तिथे ते आले आणि त्या भंतेजीचं प्रवचन सगळ्यांना ऐकलं. ते सगळेजण त्यांच्याकडं तारीख मागायला लागले. भंतेजी आमच्याकडे तारीख येते म्हणजे तारीख बिल काय घेत नाही, पण भंतेजी आमच्याकडे भोजनाला तर या म्हणे. भोजनाला मी त्याच्याकडेच जातो की ज्याने विपश्यनेचे 2 शिबिरं केलेली आहेत. तुझे किती झालेत म्हणे? एकही नाही. मग यायचं नाही म्हणजे माझ्या. म्हणजे असे भिक्षुही आहे. नाही नाही त्यांनी परत उदाहरण, मग मी बसलो त्यांच्याजवळती, कारण मग मी त्यांना विचारलं की भंतेजी, ते म्हणे नियम आपण सुरुवात करायची. कारण त्यांनी जर 2 शिबिरं केले असतील तर साधारणतः त्याला बुद्धाची शर्या कळालेली आहे आणि मग तो तिथे तुम्हाला भिक्षूला भ्रष्ट करणार नाही. कारण की इथं 2 प्रकार होतात. ते भंतेजीने मला सांगितलं 2. भिक्षू स्वतःहून भ्रष्ट व्हायला तयार आहे आणि औरला सुरला उपासक करताय. तो जर विपश्यी असेल तर तुम्हाला बरोबर 12च्या आत जेवण देईल. तुम्हाला तो आमिष दाखवणार नाही. तुमच्या करता तो असं वेगळं काही करणार नाही. तो रोजचं खातो तेच बनवेल. फक्त त्याची श्रद्धा असेल तेवढा पुरता तो करेल. आता काय होते म्हणे, दुसऱ्याला दाखवण्याकरता त्या दिवशी तो तुमच्याकरता नॉनव्हेजही बनवतो. त्याला खायचं नसतं पण तो तुमच्याकरता बनवतो. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की नॉनव्हेज खाण्यात पाप कधी लागतं की हे पर्टिक्युलरली तुमच्याकरता बनवलं तर. अकुशल कर्म कसं होतंय, पण भगवंत सांगतात ना की तुमच्या चारिकेमध्ये मिळव. समजा तुम्ही दारात गेला भिक्षा मागायला आणि त्यांच्याकडे मटण बनवलेलं त्यांनी टाकलं, ते तुमच्याकरता बनवलंय का? नाही, ते त्यांनी आणलं, तुम्ही सहज तिथे गेला. पण भोजन देऊन तुम्हाला जर ते बनवलं तर मग मात्र ते तुमच्याकरताच बनवलेलं आहे. पण तो जर विपश्यी असेल तर तो तुमच्याकरता बनवणार नाही. तो नेहमीच आहे. तो आगंतुक भिक्षू आला त्याच्या घरात असेल दिलं तर त्याचंही अकुशल कर्म नाही आणि तुमचंही अकुशल कर्म नाही. आणि म्हणून मी आठ घालतो. परत त्यांच्याकडे दान घेऊन गेले त्यांनी पैशाला हात नाही, ते पैसे नको म्हणे, एक फुल घेऊन या आणि द्या. आणि नंतर त्याने बोलले की मी असा पॅगोडा बांधतोय की त्याच्यामध्ये सिमेंट वापरत नाही. 50% काम तयार झालं, सगळं आहे त्याच्यामध्ये, उडदाची डाळ, चुना आणि डिंक. पहिल्या जमान्यामध्ये हेच मटेरियल वापरून बनवलं जायचं. आणि म्हणून ते म्हणतात की दान असं द्यावं की ते चिरकाळ टिकलं पाहिजे. आताची दानं चिरकाळ टिकणारी नाहीयेत. का टिकत नाहीत? तर देणाराही भ्रष्ट आहे आणि घेणाराही भ्रष्ट आहे. स्पष्ट शब्दात ते काल बोलले. मोठमोठाले ऑफिसर बसलेले होते पुढे आणि
त्यांनी ह्या शब्दात सुरू केलं, ₹1,00,000 दान देणारा असा नाही देऊ शकत, कारण तू तुझ्या नोकरीमध्ये लाच घेतलीस म्हणून तू ₹1,00,000 देऊ. पुढे मोठमोठ्याले आवडलं तरी कुठलाही तर मला खरा बनती आवडला. कारण दान कसं असतं, तर दान देतानाही तुमच्यामध्ये विनम्रता असली पाहिजे. तुमच्यामध्ये विनम्रता राहत नाही, 5,00,000 देणाऱ्याची छाती पुढे असते. भगवान बुद्धाला अनाथ पिंडकाने भूमीवरती मुद्रा आतरून दान केलं, परंतु तो लोन देत होता. तुम्ही ₹5,00,000 द्या, कारण काल एका जणाने ₹15,00,000 दान दिले, 4 जणांनी ₹5,500,000 दान दिले, 1-1 लाखाचे तर 50-50 जण होते. आणि त्याच्यावरती ते भंतीजींनी प्रवचन दिलं. घेणाराने स्पष्ट ज्ञान रक्षित आणि ज्ञानज्योतीचं नाव घेऊन गेलं. जर राजा अशोक असता तर ह्या दोघांच्या चीवर पहिलं उतरलं असतं. सांगण्याचा उद्देश काय होता, की ते भंतेजी सांगत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की काही गोष्टी स्वीकारणीय आहेत, जर कळतही असेल तरी स्वीकारल्या पाहिजे. का, की त्याच वेळेस आमदार भुमरेचा फोन आला भंतेजीला, की भंतेजी तुमच्या याच्याकरता तुम्ही फाईल तयार करून द्या, आम्ही 5-25 करोडची फाईल पास करतो. आणि ते त्या भंतेजीने ऐकलं आणि त्या प्रवचनात ते म्हटले, हे घ्या. मी अचंबित झालो की यांच्याकडून नको घेऊ म्हणतो आणि त्याच्याकडून घ्या म्हणतो. आणि त्याचं विश्लेषण त्यांनी केलं की तोही देताना उद्धटपणानेच देणार आहे, पण जो देणार दान आहे ते तुमच्या उपासकाचं आहे, तो त्याच्या खिशातलं देत नाही. आणि म्हणून ते दान स्वीकार, कारण ते जर दान तुम्ही नाही स्वीकारलं तर तो कुठल्या तरी तुमच्या हिश्श्याचं दान देईल आणि तिथे जी कृती होईल ती म्हणजे कुशल कर्माची कृती नसेल. त्यांना सांगण्याचा अर्थ असा होता की तुमचं दान ते कुंभमेळ्याला देतात आणि ते मात्र कुशल होत नाही. म्हणजे आजही असे भिक्षू आहे सांगणार, जे भगवान बुद्धांनी कितीतरी वर्षापूर्वी सांगितलं. त्यांच्या नंतर 400 वर्षांनी नागसेन भंतेजींनी राजा मिलिंदाला सांगितलं की दान स्वीकारण्याची आणि दान देण्याची पद्धतही तीच असली पाहिजे. तिसरी उचित सांगतात की उचित काय गोष्ट आहे दान मागण्याची, तर जी मी उचित गोष्ट सांगितली की दारामध्ये जाऊन उभं राहणं आणि काय काय स्वीकारणं. आता आज आपण बघितलं तर मग प्रत्येक आपला बुद्धिजीवी काय म्हणतो की हा भंतेजी म्हणतात ते बरोबर आहे, मग कशाला स्वीकारायला पाहिजे, भिक्षू लोकांनी पैसे, काय गरज आहे यांना. पण आम्ही तो विचार करत नाही की त्यावेळेचा अनाथ पिंडक होता, तो भूमीवरती मुद्रा आथरून जेतवन निर्माण करून आग्रहानं जाऊन पाया करून भिक्षू संघाला निमंत्रित करून दान देतो. आता तसं आहे का. आणि मग ही मठ म्हणा त्याला, किंवा काय म्हणता येईल त्याला, विहारात आपण म्हणतो हा मोनिस्टे असतील, ह्या निर्माण कशा होतील मग. कारण आजच्या घडीमध्ये राजे पद्धती नाही, श्रेष्ठी नाही, एकाची ताकद आहे का. हे विहार एका जणाला बांधू, एक अर्धा करेलही, पण प्रत्येक ठिकाणी करता येईल का. कारण त्यावेळेस त्या श्रेष्ठी होती, त्यावेळेसचे राजे होते, ते एक एक करू शकत होते. अनाथ पिंडकाला तेवढ्या मुद्रा आतुंड्या त्याच्याकडे होत्या. आता तर आताच्या जमान्यात असूनही तो देणार नाही, ते म्हणतील काय एकट्या याच्या करता थोडीच, मीच काय ठेका घेतलाय का. आणि म्हणून मग काय झालं पाहिजे होतं, तर अशा मोनिस्ट्री निर्माण करून, कॉलेजेस निर्माण करून ती दान देता आली पाहिजे. आणि ती आताची आपल्यामध्ये पारमिता शिल्लक राहिलेली नाहीये. आणि म्हणून ते भिक्षू लोक करतात. आजही भिक्षू काय करतो, शक्यतो भिक्षू तुमच्याकडे दान मागतो, त्याला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने करतो. त्याला सुसूत्रता देण्याकरता परत भगवंतानी मग तिथे सांगितलं की दान दात्यालाही कळलं पाहिजे की मी दान कुठे देतो. दान देतानाही बघा, अनाथ पिंडकाने भगवान बुद्धाचे जास्त वर्षावासे जेतवनामध्ये झाले, जे अनाथ पिंडकाने, कारण ती विनंती आहे. त्याने भगवान बुद्धाला विनंती केलेली आहे. नुसतं वनच दान दिलंय का त्याने, तिथे वन दान नाही दिलेलं, भिक्षू करता कुठे निर्माण केलेलं आहे. भिक्षूने तिथे राहावं, भिक्षूचा तिथे वास असावा, त्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध तिथे 25 वर्ष वास करतात जेतवनामध्ये. आज तसं होतं का आपल्याकडे. एक तर भिक्षू विहार बांधतो
आणि स्वतःची प्रॉपर्टी म्हणून स्वतःच राहतो. नाही तर मग आम्ही उपासक बांधतो आणि ती आमची प्रॉपर्टी म्हणून आम्हीच वापरतो. दोन्ही ठिकाणी ठीक नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की कनेक्टेड कधी होती बुद्ध धर्म, कधी कनेक्टेड होईल की इथे दोघांच्याही तृष्णा नष्ट झाल्या. भिक्षुनी हे मी बांधलंय म्हणून माझं नाही, संघाच आहे. ज्या दिवशी, म्हणून ते प्रसंग आठवत असेल तुम्हाला, प्रत्येक भिक्षू सांगतो की प्रजावतीने दिलेलं चिवर बुद्ध संघात द्यायला सांगतात. बुद्ध कुठे द्यायला सांगतात? संघात. तो छोटासा चिवराचा प्रसंग आहे, पण तो कोणा करता? भगवान बुद्ध स्वतः घेऊन स्वतःही देऊ शकले असते ना संघात. आई होती ती. आई मेल्यानंतर त्या मावशीने आनंद सांगतात की ती तुमची आई आहे, तिने तुम्हाला स्तनपान केलेलं आहे, तुमच्या करताच तिने ते विणलेलं आहे, तुम्ही ते घेतलं पाहिजे. तिच्या समाधानाकरता घेऊही शकले असते ना. आपण काय नाव ठेवलं असतं का बुद्धाला, तुम्ही कसं काय घेतलं म्हणून? आणि घेऊन ते स्वतः संघाला देऊ शकले असते. पण ते तिथे इन्सिस्ट तिला करतात की माते, तू मला दिल्यापेक्षा तू कोणाला दे? संघाला दे, त्याचं जास्त पुण्य लागेल तुला. कोणा करता होता उपदेश? प्रजावती करता नव्हता, तो आमच्या करता होता. आजही आमच्यामध्ये जर चुकून मापून आम्ही काही दान दिलंच एखाद्या भंतीजीला, तर तो आमचा भंतीजी म्हणतो. कोणाचा भंतीजी म्हणतो? आमचा भंतीजी. भंतीजी तुमचा कसा होईल? प्रायव्हेट आहे का तो? आणि हे म्हणून घेतात ते माझे उपासक आहे. हसायला येतं की रे दोघांच्याकडं नाही. भंतीजी लोक काय म्हणतात? ही माझी उपासक आहे. अरे ती धम्माची उपासक आहे, तुमची नाहीत भल्या माणसांना. आणि ते तुमचे भंतीजी नाही आहेत, ते धम्माचे आहेत. आणि इथेच खरी गोची होते. आणि मग तुम्हाला स्वीकार आणि देकार याच्यामधला फरक कळत नाही की काय स्वीकारायचं आणि काय द्यायचं. आम्ही भिक्षूही धम्माचा म्हणून स्वीकारला नाही आमचा, आणि आमच्या भिक्षूनी पुढचा उपासक धम्म म्हणून स्वीकारला नाही, तर तो माझा. आज एक बघा, तुम्ही प्रवचनामध्ये होता ते माझे उपासक आहे, तिकडे गेलात तर ते माझे उपासक आहे, ते मला दान करते, गावा करते. कुठे आहोत आम्ही? दानाची प्रक्रिया स्वीकार जी प्रजावतीला शिकवली ती तुमच्याकरता शिकवली होती. बुद्धाला ती कृती करता नसती आली का? घेतलं असतं चिवर जवळ ठेवून दिलं असतं सारीपुत्राला, त्यांनी स्वतः ती गेल्यानंतर. पण त्यांनी नाही, तिला इन्सिस्ट केलं. ते आपल्याला इन्सिस्ट करायचं होतं की तुम्ही दान करताना ते संघाला करा. म्हणून कुठल्याही विहारामध्ये कुठलाही भिक्षू त्या विहारात गेला असता, आता त्या भिक्षूला फोन करून विचारावं लागतं इथं व्यवस्था आहे का? आहे की नाही? नसते ना. आणि मग तो भिक्षू कसा होईल? तुमची अपेक्षा आहे की नाही, चरत भिक्तवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय. कसं करायचं त्यांनी? ह्या गोष्टी निर्माण करता आल्या पाहिजे आपल्याला. आणि म्हणून भगवान बुद्धांनी कृती करून दाखवली की स्वतःच्या आईला त्याच्यावर भिक्खू संघात द्यायला सांगितलं. बरं, तिथेही कृती साधी नाहीये. तिने संघात द्यायचं ते सारीपुत्ताच्या हातात दिलं. सारीपुत्त म्हटले, अरे माझ्यापेक्षा मोगलाईन सुंदर आहे, त्यांनी मोगलाईनकडे दिलं. मोगलाईंनी महाकश्यपाला दिलं. महाकश्यपाने देता 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 ते शेवटच्या प्रवचकाजवळ, तो भिक्षूही नव्हता, उपसंपादे त्याच्याकडे सामनेराकडे गेले. आणि ती प्रजावती तिथेच उभी आहे. तुम्ही बघितलं, हे बुद्धाने माझ्या चिवराचं काय करून ठेवलं? निदान सारीपुताने जरी स्वतःकडे ठेवायचं होतं ना, अरंत होते. कोणाकडे गेलंय ते? सामनेराकडे. आणि परचित्तगामी आहेत भगवान बुद्ध. त्यांनी ओळखलं हिच्या मनामध्ये चिलबिचिल सुरू आहे. आणि म्हणून ते म्हणतात, माते दुःखी होऊ नकोस. ज्याच्याकडे हे चिवर गेलंय तो साधा सामनेर नाहीये, तो भविष्यात येणारा मैत्रीय बुद्ध आहे. आणि म्हणून तुम्हाला हा उपदेश कोणाकरता होता की तुम्ही जे दान संघामध्ये द्याल, नाराज नका हो. इथे अनाडी भिक्षू येऊन राहतोय की खूप विद्वान भिक्षू येऊन राहतोय, तेवढ्या पुरता जरी राहिला तरी तुमचं दान हे मात्र वाया जाणार नाहीये, ते सत्पात्रीच असेल. आणि म्हणून ते जे प्रसंग आहेत ते बुद्धांनी सांगितलेले आहेत, आपल्याला ते कळत नाही. आणि म्हणून म्हणतात ना की धम्म कळायचा असेल
तर मधल्या ओळीमध्ये कधी उभं राहून लोक सांगतात, हो भंतेजी बाबासाहेबांनी धम्म आणि बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये असं लिहिलंय. अरे तुला काय कळलंय भल्या माणसा? मधली ओळ नाही वाचली तो व्यक्तिशा फक्त ती ओळ वाचतो, ती तुम्हाला करायला सांगतो. स्वतः करायची जबाबदारी घेत नाही, कारण त्यालाच कळलेली नसते, आम्हालाही कळलेली नसते. दान पारमिता आम्ही सांगताना दान पारमिता वेगळी सांगतो, हवाला बुद्धाचा देतो. नुसतं बुद्धांनीच सांगितलंय का? दान पारमिता बाबासाहेबांनी सांगितली ना, फक्त ते म्हटले नाही दान पारमिता आहे. बाबासाहेब काय म्हटले की तुम्हाला तुमचं बॅक टू सोसायटी द्यायचंय, सोसायटीचे तुमच्यावर उपकार आहे. आणि बाबासाहेब फोड करून सांगतात की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा द्या. ही दान पारमिताच सांगितले ना त्यांनी. ह्या दानावरती आणि म्हणून राजा मिलिंदांनी हा 3000 वर्षापूर्वी म्हणते नागसेना पुढे टाकलेला प्रश्न आहे, तो आजही रिलेटेड आहे. आजही आम्ही संभ्रमित आहोत की दान द्यायचं तर कुठे द्यायचं. आणि म्हणून की 3 वाक्यामध्ये समावलेला हा धम्म तिथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळा. 3च वाक्याचा धम्म, 3 शब्दाचा. लिहिता तुम्ही प्रज्ञा, शील आणि समाधी. 3 याच्यात तुमचा पूर्ण बौद्ध धम्म समवलेला आहे की तुम्हाला प्रज्ञा असेल तरच दान देण्याची कुवत येते. प्रज्ञा निर्माण केली पाहिजे आणि प्रज्ञा निर्माण करायला समाधी लागली पाहिजे. आणि समाधी लागाय करता शील लावा. जर शीलवान नसाल तर समाधी लागणार नाही, आणि समाधी लागली नाही तर प्रज्ञा जागृत होणार नाही. बुद्धिवान आणि प्रज्ञावान याच्या मधला हा फरक आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की तुम्हाला प्रज्ञावान समाज घडवायचा. बाबासाहेबही तेच सांगतात. बाबासाहेबांनी शिकले सवरलेले म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएट लोकांना शिवी नाही दिलेली, कारण तुम्ही बुद्धिवादी झाला, प्रज्ञावान झालाच नाहीत. बाबासाहेबांना ते अपेक्षित होत. आजही आम्ही अभिमानाने आम्ही आमचेच मोठेपण गात असतो. आम्ही अमुक आहे, आम्ही तमुक आहे, तुम्ही कुणीच नाहीये. बाबासाहेबांच्या व्याख्यातले तुम्ही कुणी नाही, अजूनही निर्माण झाले नाही ना. भिक्षू निर्माण. मला मागच्या वेळेस फोन आलो, भाऊ भंतेजी तुम्ही असं कसं बोलता हो, तुम्ही बाबासाहेबाचा भिक्षू आहे. पण म्हटलं भले माणसं आहे ना, असं कसं म्हणता म्हणे बाबासाहेबांनी कुठे भिक्षू निर्माण केली. त्याला कळलं का माझं प्रवचन काय? म्हणजे तुम्ही विचार करा. कारण मला वाटतं आजपासून 3ऱ्याच प्रवचनात मी म्हटलं होतं ना की मी बाबासाहेबाचा भिक्षू आहे, अश्वघोषाचा नाही. कारण दोन्ही गोष्टी आहेत. मला तो भिक्षू होणं खूप मुश्किल आहे. बरं मी तर झालोही, तरी आताच्या समाजाला त्या भिक्षूची गरज आहे का? नाही. आता बाबासाहेबाच्या भिक्षूची गरज. बाबासाहेबाच्या भिक्षू. म्हणून तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की बाबासाहेबांनी जेव्हा पंजाबला शिष्टमंडळ पाठवलं ना, बाबासाहेबांचा एक ओढा होता शीख धर्म स्वीकारण्याकडे. आणि म्हणून भैयासाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी एक पथक पंजाबमध्ये पाठवलं शीख धर्माची स्टडी करण्याकरता. आणि सायमल्टेनियसली त्याच वेळेस मातंगामधले ख्रिश्चन झालेले एक ग्रस्त बाबासाहेबांना आणि बाबासाहेबाला सांगतात की बाबासाहेब आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आपलं पाप मिटून जाईल. बाबासाहेब म्हणतात मला पाप हरण करायचंच नाही राजा, मला नाही जायचं स्वर्गात, मला मोक्षाची आता गरज नाहीये. मला आताच्या भौतिक जमान्यामध्ये माझा समाजाचं उत्थान होऊन तो स्वाभिमानाने कसा जगेल हा धर्म मला हवा. मोक्षाकरता धर्म स्वीकारला का बाबासाहेबांनी? मोक्षाकरता धर्म स्वीकारत असतो स्वतःच अंगावरती घेतलं असतं, गेले असते जंगलात. पण त्यांना त्यांच्या समाजाला स्वाभिमान द्यायचा होता की जो ह्या धर्मांनी ठरवला. आणि म्हणून बाबासाहेब आम्हाला तीच गोष्ट सांगतात जी बुद्धांनी सांगितली. परंतु बुद्धाची गोष्ट आम्ही क्लिष्ट करून सांगितली. का क्लिष्ट करून सांगितली? तर इथून लयाला गेला आणि बाबासाहेबाला तीच भीती होती. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की 6व्या संगीतीमध्ये सांगतात बाबासाहेब, तेव्हा बाबासाहेब बुद्ध झालेले नाहीये. त्या 6व्या संगीतीत सांगतात की तुम्ही फक्त खाली बौद्ध पौर्णिमा मानण्यापुरता बौद्ध धर्म करू नका, प्रशिक्षित भिक्षू असावा. त्याची कारणही देतात बाबासाहेब एका कारणी की त्या भिक्षूंनी काय करायला पाहिजे. आणि तिथे आलेले भिक्षू सगळे अचंबित होतात.
बाबासाहेबाचा बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बौद्ध राष्ट्रामध्ये वाचल्यानंतर अजूनच परेशान होतात. परंतु जेव्हा तो खऱ्या अर्थाने वाचला जातो, आता प्रत्येक बौद्ध राष्ट्र म्हणतो की हे बाबासाहेबाचा ग्रंथ त्रिपिटकामध्ये समाविष्ट झाला. कारण कृती कधी लक्षात येते की तुम्हाला गरज ज्याची आहे. म्हणून धर्म, म्हणून तुम्हाला मी सांगितलं ना की भगवान बुद्धाचा धर्म हा व्यक्तिगत माणसा करताय. म्हणून बाबासाहेबाचं ते एक उत्तर आहे की मी बुद्धच धर्म का स्वीकारला, कारण बाकीच्यांचा धर्म खतऱ्यात येतो, बौद्ध धर्म कधीच खतऱ्यात येत नाही. आहे की नाही? विनोदाला पण म्हणतात की नाही की नरेंद्र मोदीच्या हातात देश सुरक्षित आहे, पण त्यांचा धर्म मात्र सुरक्षित नाही, मजबूत हातात नाही. इथेच बाबासाहेब सांगतात की हा धर्म माणसा करता, माणूस धर्म करता नाही, धर्म माणसा करताय. धर्म माणसापर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून हा भिक्षू तुमच्या दारापर्यंत दान घेऊन आला पाहिजे. भोजन केलं, दान दिल्यानंतर भोजन करणारा भिक्षू नसा, कारण ती किंमत वसूल करण्याची गोष्ट होईल. म्हणून राजा मिलिंदाने 3 वर्षांनी निर्माण होणारा संभ्रम 3000 वर्षापूर्वी त्यांनी मिटवलेला आहे. पण आजही आम्ही त्याच संभ्रमात आहोत. दान द्यायचं की नाही द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं, कितीतरी त्रिपिटकातली उदाहरणं आहेत. बाबासाहेबांनी कितीतरी उदाहरण दिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटी काढली हो, घरातला भैयासाहेब एकुलता एक पोरगा होता, नाही ठेवला हो त्यांनी त्याच्यावरती. अजून केवढं मोठं उदाहरण द्यायला पाहिजे होतं दानाचं. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा घेतल्या, आता सापडतायत. नाही केल्या घराच्या कुटुंबावर. अजून दानाची महात्मा बाबासाहेबांनी अजून कुठली सांगायला पाहिजे? समाजालाच दान केली नाही, दान दिले तिथे ट्रस्टी निर्माण केल्या, त्यांचा सांभाळणारी लोक निर्माण केली. दान देतानाही आपल्याला ते दान देताना ते चिरकाळ टिकलं पाहिजे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एवढ्या सत्यानाश केला तरी ती खंबीरपणाने अजून उभी आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या 15 केल्या तुम्ही, पण अजून ती उभी चिरकाळ टिकणार प्रोसेसिंग आहे. बाबासाहेबाला भिक्षू संघ उभा करायची वेळ नाही मिळाला मला, आणि म्हणून आजही तो तसा उभा नाही. पण ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याला अजूनही सुचत नाही. आणि म्हणून दान देणं आणि दान घेणं या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जर म्हणून, आणि मग बघा हे परत कुठपर्यंत जातं. उपासकाचा संघ निर्माण करावा भगवान बुद्ध का सांगतात, तर याच्याकरता. उपासिकेचा संघ निर्माण का करावा, तर याच्याकरता सांगावा, कारण हे दोन्ही संघ दाते आहेत आणि भिक्खू आणि भिक्खुनीचा संघ स्वीकृती. उपासकाचा संघ, जर उपासकाचा संघ निर्माण झाला, अष्टशीलधारी उपासक असेल, तर त्याला कळेल की कुठल्या भिक्षू संघाला द्या. तिथेही नाही, इथेही नाही. म्हणून ह्या निर्मिती झाल्या पाहिजे आणि त्याच्याकरता हे ग्रंथ आहे. आणि म्हणून आज ह्या मिलिंद प्रश्नाचं, दानावरचं राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नाला भगवंत नागसेनाने दिलेली उत्तरं वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणाने त्यांनी समजावून सांगितली. राजा मिलिंदाचं त्याच्यावरती समाधान झालं. आजही रिलेटेड आहेत. आपणही त्या पद्धतीने आपल्याला काही करता येईल का, तशी निर्मिती करता येईल का? कारण काय होतं नेमकी भानगड माणसामध्ये, असं मी एकटा काय करू, है की नाही, मी एकटा काय करू, हे होतं ना. इथून निघालो घंटेची खूप सांगतात हो, माझ्या एकट्याने काय महाराष्ट्र डोक्यावर घेणार आहे का मी? प्रत्येक जण म्हणतो की नाही. गाडगे बाबा एकटेच होते, तुकाराम महाराज एकटेच होते, तो संत कबीर त्या पंड्याच्या मध्ये काशीमध्ये एकटाच उभा राहून सांगत होता, देवा दगडात देव नाही. एकटाच होता ना उभा. त्या एकट्याच उभ्या राहणाऱ्या अनाडी कबीराला माझा बॅरिस्टर बाबासाहेब माझा बाप गुरु मानतो. महात्मा ज्योतिबा फुलेही एकटेच उभे होते. एकट्याने क्रांती करता येते, पण त्या एकट्याला
कारवा जमवता आला. आता आम्ही काय होतो की आम्ही कारवा जमवत नाही, कारवा लुटायचा प्रयत्न करतो. म्हणून काय होतं, मी मागे तसंच सांगितलं ना की आमचा नगरसेवक निवडून आला की आम्ही कारव्याने त्याला आमच्यामध्ये घेतो, त्याला निर्माण करू देत नाही. आम्ही मत दिलंय की नाही दिलंय माहिती नाही, पण मात्र त्याचे सत्कार करायला कारवाच्या कारवा निर्माण करतो. अरे त्याला करू द्या ना निर्माण कारवा, एकट्याला करू द्या, तेव्हा त्याला कळेल. तुम्ही कारव्याच्या मध्ये आणून त्याला उभं नका करू. आणि म्हणून एकट्याने भरपूर काही करता येतं. म्हणून बाबासाहेब सांगतात, अर्थ आम्हाला मधल्या ओळीचे अर्थ तेच कळत नाही की बाबासाहेबांनी जो सांगितला की भगवान बुद्धाचा धम्म हा माणसा करताय, एका एका माणसापर्यंत जातो ना तो. आणि एक एक माणूस सुधारला तर त्या माणसाचा समूह बनतो. एक घर सुधारलं तर समाज सुधारतो, समाज सुधारला तर मोहल्ला सुधारतो, मोहल्ला सुधारला तर गाव सुधारतं, गाव सुधारलं तर राष्ट्र, राष्ट्र सुधारल्यानंतर जग सुधारतं. हीच तर संकल्पना आहे बुद्धाची. ह्या संकल्पनेतून उभा राहतो तो बौद्ध धम्म आहे. दान ही प्रक्रिया ही त्याच प्रकारची आहे. आणि म्हणून भोजन दानापासून स्वीकार सुरू झालेली गोष्ट मोठमोठाले वनही भगवान बुद्धांनी स्वीकारले. म्हणून दान देताना दान ही पारमिता स्वतःच्या मनामध्ये निर्माण होत असताना मात्र ती द्यायची कोणाला हे जोपर्यंत प्रज्ञेने कळणार नाही तोपर्यंत आपल्या समाजामध्ये किंवा राजा मिलिंदाचे असो, बाबासाहेबांचे असो, तुकाराम असो, गाडगे बाबा असो, ह्या सर्वांच्या वाणी आपल्याला कळणार नाही. म्हणून ग्रंथ ऐकताना मी नेहमी सांगत असतो की नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे, असं होता कामा नये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे, आपल्या शरीरावरती जग निर्माण केलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या शरीराला असणारे 9 द्वार, ह्याच्यातून काय करायचं, कारण त्याच्यातून बाहेर येणार सगळं वाईटच येतं. तुमच्या नाकातून शेंबूडच येणार, तोंडातून लाळच बाहेर पडणार, कानातून मळच येणार, गुदद्वारातून विष्ठाच बाहेर येणार. परंतु स्वीकारायचं काय मात्र हे तुमच्या हातात आहे, त्याच्यातून आत काय घ्यायचं. म्हणून ही जी कृती आहे, म्हणून दान असेल कुठली कृती असेल, आपण ही स्वीकारायची कशी आणि देणाऱ्याने द्यायची कशी, ह्या दोन्ही गोष्टी राजा मिलिंदाने खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेल्या आहेत. भगवान बुद्धाने भिक्षू करता विनयात टाकलेल्या आहे आणि उपासका करता सगळ्याच गोष्टी पंचशिलेत समावलेल्या. उपासकाला त्याने दुसरा कुठलाही विनय दिलाय का? 5 शिलं दिलं फक्त तुमच्या हातात, हे 5 शिलं पाळा आणि वा, त्यालाच नाव आहे. म्हणून 5 शील फक्त महाराणीच पाळायला सांगितलं का? 5 शील पाळणारा ब्राह्मणही बौद्ध आहे. त्यांनी पंचशिलाचं पालन केलं की तो बौद्ध आहे. म्हणून मी नेहमी प्रवचनात सांगायचो की ह्या भारतामधला एकमेव बौद्ध कोण होता तर काशीराम. उपासकामधला बौद्ध कोण होता तर काशीराम. आणि मात्र आमच्या महाराष्ट्रातले महार त्याला शिव्या देऊ देऊ परेशान झाले. कधी बुद्ध होतोय, कधी बुद्ध होतोय, ऐका नाही म्हणत होते ना ते. आताही तुम्ही त्या मायावतीला म्हणता तिने दीक्षा घेतली का? दीक्षेचा अर्थच आम्ही वेगळा. म्हणून बुद्ध हा धम्म आहे, जो जो ह्या शिलांचं आचरण करेल तो बौद्ध आहे. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ह्या पारमिता आहेत. आणि म्हणून तुम्हाला दानाची पारमिताही ज्याला कळली तो बौद्ध आहे, नाहीतर बाकी धर्मामध्ये ती भीक आहे. भीक आणि दानामधला फरक जरी कळला तरी बुद्ध झाला. आणि म्हणून राजा मिलिंदाने हे विचारलेले प्रश्न आजही एवढे उद्बोधक आहेत, आजही एवढे रिलेटेड आहेत. फक्त ते कळाले पाहिजे. आणि नुसते कळूनही फायदा नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ध्येय कितीही मोठं असलं फायदा आहे का? ते ध्येय गाठण्याकरता तुम्ही कुठल्या अवजाराचा उपयोग करता, बाबासाहेब म्हणतात त्याला किंमत. ध्येयाला किंमत नाही, त्या ध्येयापर्यंत जाण्याकरता तुम्ही कुठल्या अवजाराचा उपयोग करता. आणि म्हणून कुठली वास्तू उभी करायची, ह्या तुमच्या स्वप्नाला काही किंमत नाही. ती वास्तू उभी करण्याकरता तुमच्यातली दान पारमिता किती जागृत आहे याला महत्व. आंबेडकर भवन उभं राहिलं,
बाबासाहेबांचं दान फार मी केलं, 1 रुपयाचं आव्हान केलं होतं बाबासाहेबांनी. आता तुम्ही जे जाता की नाही आंबेडकर भवनला, रत्नाकर गायकवाडांनी जे पाडलं, 1 रुपयावरती उभं केलेलं आहे बाबासाहेब. आणि तिथे एवढं व्यावहारिक प्राण, एका बाजूने बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, दुसऱ्या बाजूने एका पंजाब्याला हॉटेल काढायला दिलंय, आणि तिसऱ्या बाजूने एक वकिलाची संस्था आहे त्याच्यामध्ये. त्या पंजाबीने हक्क सोडला नाही त्या बाळासाहेब आंबेडकरांना. मला वाटतं 97 का काय ती केस जिंकली काय. जर तुम्ही 97 पर्यंत तिथे गेला असाल ना आंबेडकर भवन मध्ये, तुम्हाला तिथे पंजाबाचं ते हॉटेल दिसलं असेल. 97 मध्ये मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी केस जिंकली. सांगण्याचा उद्देश असा असतो की पारमितेमधून ते उभं केलेलं स्ट्रक्चर आजही चिरकाल आहे, ते चिरकाल पर्यंत जाईल. म्हणून आपण दिलेलं दान ते चिरकाळ टिकणार आहे की नाही, चिरकाळ टिकणार. काही काही वाईट गोष्टी चिरकाळ टिकलेल्या, पण ते दान माझं वाईट गोष्टी टिकवण्याकरता वापरायचं की चांगल्या गोष्टी करण्याकरता वापरायचं, हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही आणि घेणाराही त्या लायकीचा असणार नाही, तोपर्यंत या सगळ्या पारमिता कम्प्लीट होणार नाही. इथे राजा मिलिंदाचं समाधान झालेलं आहे, मला वाटतं तसं तुमचंही झालं असेल. म्हणून आज आपण या प्रश्नाचं इथेच विश्लेषण थांबवूया.